जय श्रीराम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी लॉग मध्ये। तर सकाळी सकाळी महेश भाऊ आले होते माळेवाडा बस स्टँडवर। आता तुम्ही म्हणता महेश भाऊ माळेवाडा बस स्टँडवर आले म्हणल्यावर आता घरी येणार असेल, तर नाही, महेश भाऊ चालले होते आज फिरायला म्हणल्यावर कुठे चाललो हे तरी तुम्हाला सांगायला पाहिजे नाही का? सांगतो हो, सगळं सांगतो, फक्त थोडं दम काढा आणि आपला लॉग पूर्ण बघा। भाऊंना आपण चाललो आहे डोंगरगणला। आता तुमच्यापैकी डोंगरगणला खूप जण आलेले असतील किंवा काही जण आलेले पण नसतील, तर चला मी दाखवतो तुम्हाला डोंगरगण, तिथला निसर्ग, तिथलं वातावरण सगळं दाखवतो। तर इथं आल्यावर आपण सगळ्यात आधी चाललो आहोत श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर मध्ये। सर्वप्रथम मंदिरात आल्यावर आपण नंदी महाराजचं दर्शन घेतलं। नंदी महाराजचं दर्शन घेऊन आपण पुढे मंदिरात प्रवेश करणारच होतो, पण त्याआधी बाहेर लिहिलेल्या ओम नमः शिवाय हा मंत्र बोलूनच आतमध्ये प्रवेश केला। आतमध्ये गेलो, दर्शन बिर्शन केलं आणि लगेच बाहेर आलो। आणि काय आहे ना, महेश भाऊ इथं पहिल्यांदा चालले बरं का, त्यामुळे म्हणलं इथल्या नियम व अटी माहित करून घेणं आपल्या गरजेचं आहे आणि कुठं कोणतं मंदिर आहे काय आहे हे माहित पण असणं गरजेचं आहे। मग त्यासाठी आपण त्या नकाशाचा उपयोग केला। तो नकाशा जर मला आता माहित नसताना मी तर कुठं बोंबलत फिरलो असतो। बोंबलत फिरणं म्हणजे कसं माहित ना, सहित परिसर आणि फिर दिवसभर। तसं पण आपल्याला सुट्टी होती, फिरलो पण असतो, पण ते काय रूमवर जाऊन आपल्याला परत सगळ्या असाइनमेंट ते लिहायच्या होत्या। म्हणलं मग लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं फिरू आणि लगेच जाऊ। त्या नकाशा साहाय्याने आपण बरोबर एक एक मंदिर घेत चाललो होतो। आता आलो होतो आपण दत्त मंदिरात आपण दर्शन बिर्शन घेतलं आणि तिथून लगेच हनुमान मंदिरात आपल्याला जायचं होतं। हनुमान मंदिरात जायचं तर खरं, पण तिकडे जायला आता रस्ता कोणता आहे? आता मॅप बघून आपण जसं चाललो होतो, पण मंदिर इथून किती किलोमीटर आहे का मीटर आहे ते पण माहित नव्हतं। जसे पायरे ना आपण तसं चाललो होतो, पण पायऱ्या एवढ्या यायला लागल्या की महेश भाऊचे पाय पण दुखायला लागले होते। आता ते तुम्हाला माझ्याकडे बघून कळतच असेल। आता मी जिथं दमलो तिथून थोड्याच जवळ मंदिर पण होतं। तिथं आल्यावर मंदिर तर होतं बंद। महेश भाऊने दरवाजा हळूच उघडला आणि आपल्या श्री बजरंग बलीचे दर्शन घेतले। दर्शन झाल्यावर आपण हनुमान मंदिराच्या थोडं परिसरात फिरलो। तिथे ना एका वडाच्या खाली ॲजिलिना जॉन डेमिला हे नाव होतं राव। मग हा काय प्रकार आहे आपल्याला ते कळलं नाही। मग तसंच आपण बाकीच्या झाडांकडे पण बघितलं, तिथं पण असे वेगवेगळ्या प्रकारचे नाव लिहिलेले होते। म्हटलं असो, बहुतेक त्यांनी ही झाडं लावलेली असेल। मित्रांनो, आपण आतापर्यंत बघितलं दत्त मंदिर आणि हनुमान मंदिर। आता आपल्याला जायचं होतं सद्गुरू मंदिरात। जसं मॅप मध्ये रस्ता दिला होता आपण तसं चाललो होतो। पुढचा मागचा परिसर बघून वाटत होता आपण जंगलात तर नाही चाललो ना, कारण की तिथे खूप घनदाट झाडं वगैरे होते। तर भावांना शेवटी आपण सद्गुरू मंदिरापर्यंत पोहोचलोच बरं का। पोहोचलो म्हणजे तरी पोहोचणारच होतो, अजून फक्त थोडं लांब होतं। थोडं करता आपण फायनली तिथे आलोच बरं का। तर हे बघा, हे आहे सद्गुरू मंदिर। मंदिरासमोर असे खूप मोठे दगड होते, त्या दगडातून पाणी पण येत होतं। म्हणलं हे पाणी कुठून येतं, आपण ते तरी बघू। आता तो न्यूटन जो होता ना, तो काय माझा भाऊ नाही बरं का, पण त्याच्यासारखे शोध लावणं आपल्याला चांगलंच जमतं। मित्रांनो, इकडे जे दिसतंय ना ते सगळं असं म्हणजे एकदम हॉरर टाईप होतं बरं का। तर आपल्याला लावायचं होतं ते पाणी कुठून येतं त्याचा शोध। आता ते पाणी ज्या दिशेने येत होतं तशा दिशेने आपण चाललो होतो वर येता डायरेक्ट महेश भाऊ डोंगरावरच आले बरं का। तर मित्रांनो, महेश भाऊनी शेवटी पाण्याचा शोध तिथे लावलाच। तर मित्रांनो, मी तुम्हाला थोडं मोटिवेट करतो बरं का। मोटिवेट म्हणजे आता तुम्हीच बघा मी किती वर आलोय, कसं आलो याचं कारण म्हणजे मी वर येता मागं पाहिलंच नाही। मी जर वर येता असं म्हणलं असतो, अरे यार आपण खूप वर आलोय, आता मागे जायला हवं, तर मी इथपर्यंत येऊ शकलो नसतो। तसंच तुम्हाला मला एक सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करताना मागे बघूच नका। जोपर्यंत तुमचं स्वप्न साकार होत नाही तोपर्यंत लढतच राहा। आता इथं आले थोडे फोटो वगैरे काढावं म्हणलं, पण आता हे केस पण सेट व्हायना राव। म्हणलं जाऊ द्या, फोटो काढायचंच कॅन्सल। मित्रांनो, मी जिथे व्हिडिओ काढत होतो ना तिथंच एक बाबा होते बरं का। त्यांनी मला बोलवलं आणि असंच विचारलं कुठला आहे काय आहे। मग मी त्यांना म्हणलं, बाबा जे आपलं नगर आहे ना तिथंच एका कॉलेजमध्ये मी शिकतोय आणि नेवासा तालुक्यात गिडेगाव मध्ये माझं घर आहे। बाबा तिथं चारित होते शेळ्या। बाबाला पण कोणी जोडीदार नव्हतं, आता त्यांना मीच भेटलो। मग काय बाबाच्या आणि महेश भाऊच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या। पण आता तुम्ही नीट लक्ष द्या बरं का, परत तुम्ही म्हणता महेश भाऊ तू बाबाची टिंगल उडवतो काय बाबाची ऍक्शन करून। पण आता तुमच्या लक्षात आलं असेल, मी जसं करीत होतो तसं बाबा करीत होते। आमच्या गप्पा रंगता चांगल्याच रंगल्या होत्या। आता महेश भाऊला तिथून निघून होतं वाटत। मित्रांनो, माणुसकी म्हणजे तुम्हाला हा शब्द माहितीच असेल। आता ह्यो शब्द तो शब्दच राहिला, कारण हीच ती पिढी आहे जी माणुसकी जपत होती। तर मित्रांनो, या शेवटच्या पिढीसाठी आणि आपल्या बाबासाठी एक लाईक तर बनतोच। आता बोलता बाबांनी मला सगळं सांगून टाकलं, त्यांच्या लाईफ मधील सिक्रेट, त्यांचे कॉलेजचे दिवस वगैरे। शेवटी बाबा म्हणे तुला खूप उशीर झालाय, आता तुला जायचंय घरी। मग मित्रांनो, आपण सगळं दर्शन बिर्शन करून आपण निघालो होतो घरी। आता आपण एवढं फिरून आपल्याला तहान लागली होती। मग महेश भाऊ एका घरी गेले आणि तिथे एका मावशीला म्हणले मला एक बॉटल भरून पाणी द्या। आता मी जिथे गेलतो ना तिथे पाण्यात खूप भारी मासे होते बरं का। मावशीला पाणी आणूस तर मी ते मासे बिसे पाहिले। मग काय मावशीनं पाणी दिलं, आपण निघालो हॉस्टेलला। तर चला भावांनो, आपला मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हा सबस्क्राईब पण करा।